बिग बॉस नवनवीन गोष्टी इंट्रोड्यूस करत असतात. तर मी कसा मागे राहील? मी आज एक नवीन गोष्ट इंट्रोड्यूस करतो. मी एक नवीन सिनेमा करतोय. त्याचं पोस्टर आज मी तुमच्या समोर लॉन्च करणार आहे. अरबाज वैभव, प्लीज स्टोर रूम मधून ते पोस्टर घ्या. अरबाज वैभव, मी तुम्हाला का नाही सांगितलं माहितीये का? करतो, रिव्हील करतो. बसा. त्याच्या आधी आपण रिव्हील करूया या नवीन चित्रपटाचं पोस्टर. आणि रिव्हील करतील या सिनेमाच्या लीड जान्हवी किल्लेकर. या जान्हवीजी, तुम्हाला घेऊन आम्ही चित्रपट काढतोय. त्याचं पोस्टर तर रिव्हील करूया. प्लीज रिव्हील करा सगळ्यांसाठी. किलर, एकदम किलर पोस्टर आहे. लीड मध्ये आहेत जान्हवी आणि पोस्टर घेऊन येणारे अरबाज आणि वैभव सपोर्टिंग मध्ये आहेत. आणि अरे घनश्याम पण आहेत सपोर्टिंग मध्ये. आणि ते मागे कोण आहे? कोण दिसत आहे? कोण आहे मागे? हु झॅट? कोण आहे ते? जान्हवी कोण आहे ते मागे? सर निकी आहे. निकी एवढ्या मागे? अरे दिसत पण नाही. या आठवड्यात पण फार दिसले नाहीत. गेला आठवडा गाजवला. सिक्सर मारले. हा आठवडा रिटायर्ड हर्ट. निकी, तुम्हाला मी काय सांगितलं? बाउन्सर टाकू नका. लॉकर पण टाकायचे विसरलात तुम्ही. फक्त व्हाईट बॉल, डेड बॉल, नो बॉल. पण जान्हवीचं कौतुक आहे. तुम्ही गेल्या आठवड्यात सपोर्टिंग रोल मध्ये होता. या वेळेला तुम्ही लीड आहात. जान्हवी, हा आठवडा तुम्ही गाजवता. आणि जान्हवी, गाजवलं तर गाजवला, पण ज्या निकीने गेला आठवडा गाजवला होता, या आठवड्यात तुम्ही तिला खाऊन टाकला. सगळा फोकस तुमच्याकडे होता. जान्हवी, या पोस्टर मध्ये ना मला सगळं ओके वाटतंय. फक्त एकच प्रॉब्लेम आहे. मला टायटल आवडलं नाही. किलर हे ऍप्ट टायटल नाही आहे. इनफॅक्ट योग्य टायटल मला वाटतंय जान्हवी किल्लेकर स्टारिंग इन इमेज किलर. किलर नाही, या चित्रपटाचं नाव असलं पाहिजे होतं इमेज किलर. कारण तुम्ही स्वतःचीच इमेज किल करताय. जान्हवी, जो निकीचा प्रॉब्लेम आहे तो तुमचाही आहे. तुमचे मुद्दे बरोबर असतात, पण तुमची भाषा ही चुकीची आहे. हो. हे जे सतत तुम्ही धमक्या देत असा ना, आर्याला म्हणाल तू घरात कशी राहते ते मी बघते. सूरजला म्हणालात तू बेशिस्त आहेस, तू घाणेरडा आहेस, तुला आम्ही बाहेर काढतो. वर्षाजींना म्हणालात तुम्ही तुम्हाला गेट पर्यंत सोडून येईल. जान्हवीला खरंच ऐकायचंय? तुम्ही कसं बाहेर काढणार त्याला? कोण आहात का तुम्ही? काय समजता तुम्ही स्वतःला? तुम्ही बिग बॉस आहात? तुम्ही प्रेक्षक आहात? तुम्ही कोण आहात? तुम्ही ठरवणार आहे. यांना मी बाहेर काढणार. मी बघते तू कसा राहतोस. तुम्हाला एवढी पॉवर आहे? तिची डोक्यात हवा आहे ना तुमच्या?
मी बाकीच्यांना बाहेर काढेल का माहित नाही, पण तुम्हाला नक्की काढेल. सतत इतरांची लायकी काढायची. आर्या तुझी लायकी काय, सूरज तुझी लायकी काय. अरे एवढंच काय, तुम्ही वर्षाजींची पण लायकी काढली. कधीतरी ना आरशासमोर उभं राहायचं आणि विचारायचं की काय ना, किती जरी राग आला तरी हे शब्द मी बोलू शकत नाही. हाच फरक आहे तुमच्यात आणि माझ्यात. काही शब्द मला नाही बोलायचे वाटतात, पण तुमच्या चुका दाखवण्यासाठी मला ते बोलावे लागतात. मी वर्षांनी काय म्हणालात, हे घाणेरडं तोंड मला दाखवू नका. त्या वर्षाजी म्हणाल्या की मला अभिनयासाठी शासनातर्फे 3 पुरस्कार मिळालेले आहेत. तेव्हा तुम्ही म्हणालात पश्चाताप होत असेल त्यांना की त्यांनी तुम्हाला हे अवॉर्ड्स दिले. जितके प्रोजेक्ट्स तुम्ही केले नसतील ना, हा तुम्ही काय, जितके प्रोजेक्ट्स मी पण केले नसतील ना, तेवढे त्यांनी रिजेक्ट केलेले आहेत. आणि तुम्ही त्यांच्या अभिनयावर जाताय. त्यांना तर तुम्ही क्वेश्चन करतायच. हात खाली. तुम्ही त्यांच्या अभिनयावर तर जाताय, पण ज्या शासनाने त्यांना पुरस्कार दिलाय त्यांच्यावर पण तुम्ही प्रश्नचिन्ह उभा करताय की त्यांना समजत नाही कोण आहेत ती लोक, कसली आहे ती ज्युरी, कोणतं आहे ते सरकार. जान्हवी, मला तुम्ही जी गोष्ट केलेली आहे त्याचा तर राग आहेच, पण त्यापेक्षा जास्त राग आहे या बाकीच्या लोकांचा. जेव्हा तुम्ही हे बोललात तेव्हा कोणी काहीच बोललं नाही. आय थिंक फक्त अंकिता बोललाय, बाकी तिथून कोणीच काहीही बोललं नाही. आणि भाऊ तुम्ही एक सिनियर आर्टिस्ट आहात. जेव्हा घनश्यामने तुम्हाला त्या टास्क मध्ये मला प्राइज दिलं नाही तेव्हा तुमच्या डोळ्यात पाणी आलं. तुमची योग्यता असून तुम्हाला जर काही मिळालं नसेल तर वाईट वाटणं स्वाभाविक आहे. पण ज्या व्यक्तीला शासनाद्वारे पुरस्कार मिळाला असेल त्यांच्याबद्दल बोललं गेलं इथे, तुम्ही काहीच बोलला नाहीत. आणि अभिजित, गेल्या वेळेस तुम्ही तर रडला होता की वर्षाजींना बोललं मला फार वाईट वाटलं. आता काय झालं? यावेळेस तेवढं वाईट वाटलं नाही का तुम्हाला? म्हणून मी म्हणतो तुम्ही सगळे पिकनिकला आलेला आहात. तुम्ही पिकनिक मध्ये इतके रमलात ना, तुम्हाला काही जाणवत नाही तर काय चाललंय. म्हणजे एक ग्रुप म्हणून टास्क खेळा, स्टँड इंडिव्हिज्युअल घ्या. आणि जान्हवी, तुम्ही एक वाक्य म्हणालात, वर्षाजी मुलांना बघून असे केस उडवतात. अजून किती लेवल आपण खाली जाणार आहोत? सर माझं बोलण्याचं इंटेन्शन ते नव्हतं. का बोललात? सर मला वेगळं म्हणायचं होतं. काय म्हणायचं तुम्ही? सर त्यावेळी जेव्हा असं मी त्यांना म्हटलं त्याच्या आधीच हे वैभव आणि अरबाज तिथे बसलेले होते आतमध्ये.
सो मला असं खूप पर्सनली वाटत होतं की तुम्ही आमच्यासाठी खूप सिनियर आहात सो तुमच्याकडून आम्हाला बऱ्याच गोष्टी शिकायच्या आहेत पण सर मला त्यांचं बिहेवियर काहीतरी वेगळंच वाटतं की मला जेन्युनली असं वाटलेलं की ताईंना बघून की अरे यार एवढ्या सिनियर अभिनेत्री आहेत घरामध्ये त्यांच्याकडनं बऱ्याच गोष्टी शिकता येतील पण तुम्ही टॉपिक बदलताय. नाही 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 सर मी कम टू द पॉइंट. मला फक्त एकच प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही मुलांना किंवा पोरांना बघून केस उडवता याचा अर्थ काय? सर मला म्हणायचं होतं की तुम्ही त्या मुलांसमोर टिंगल करताय आणि नाही, केस उडवताय. हो मी केस उडवताय असं म्हणजे काय? की उगाच त्या मुलांसमोर असं असं तुम्ही का करताय ताई असं म्हणजे काय करताय? सर आता एक्झॅक्टली मला नाही सांगता येणार पण मला ते थोडंसं खटकलेलं आणि ते मुलं हसत होती तुम्ही जे बोललात ते महाराष्ट्राला खटकलंय. सॉरी सर. आज जे तुमचे पोस्टर लागले ना इथे तुम्हाला मी लिहून देतो. याच्यापेक्षा जर आपण लेवल खाली नेलीत जे प्रेक्षक तुमचे पोस्टर पाहायला येत असतात ना तेच प्रेक्षक असे पोस्टर फाडून टाकतील. ऍज अन ऍक्टर आपलं स्वप्न असतं की आपलं एक पोस्टर लागलं पाहिजे, आपला प्रोमो आला पाहिजे, लोकांचं प्रेम मिळालं पाहिजे. ते प्रेम स्वतःच्याच हाताने घालवू नका. जानवी तुम्हाला रागाच्या भरात ना कळतच नाही तुम्ही काय बोलून जाता. हो सर. आणि राग गेल्यानंतर विचार करता रे काय बोलले मी. हा अभिजितला तुम्ही म्हणालात तुझ्यात हिंमत नाहीये, भीती वाटते तर कशाला आलास. इतका नाजूक असशील तर घरी जा. आणि नंतर काय म्हणालात? नंतर काय म्हणालात? अभिजितला बांगड्या घाल.